मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना अभूतपूर्व यश मिळालं, ऐतिहासिक यश मिळालं आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा एक GR शासनाने काढलेला होता आणि त्या GR मध्ये सांगितल्याप्रमाणे आज अखेर शासनाचा आदेश निघालेला आहे। विभागीय आयुक्तांसाठी आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी मराठवाड्याच्या हा आदेश निघालेला आहे, सर्व मराठा समाजासाठी जे मराठवाड्यामध्ये आहेत, कारण येणाऱ्या काळामध्ये लवकरच आता कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होणार आहे। एकूणच काल परवाच मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करू, मुंबईचा भाजीपाला दूध रोको असं सांगितलेलं होतं, अशी धमकी वजा त्यांनी तो सांगितलेलं होतं। आणि आज उपसमितीची मराठा उपसमितीची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर आज आदेश निघालेला आहे। नेमकं काय आदेश निघालेला आहे, उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत का, नेमकं काय घडणार आहे गाव पातळीवरती तालुका पातळीवरती, सविस्तर समजून घेऊया हा आदेश नेमका काय आहे। चला तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 4था मजला मंत्रालय यांचा हा आदेश आहे। 9 सप्टेंबर आजच हा आदेश निघालेला आहे, अगदी काही वेळापूर्वी। आणि या आदेशामध्ये कोणासाठी काढलेला आहे तर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, हिंगोली, बीड, नांदेड, परभणी, म्हणजे संपूर्ण मराठवाड्यातले जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांसाठी आणि विभागीय आयुक्तांसाठी हा आदेश आहे। काय विषय आहे याचा तर हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन गाव पातळीवर गठीत समितीमधील सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र व कार्यशाळा आयोजित करण्याबाबत आपण बघितलं की संपूर्ण मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल आणि ज्यांना या दोन्ही गोष्टींशी घेणं देणं नाही ते SC ST मुस्लिम समाज, सगळे विरोधी पक्ष, सत्तेमध्ये असणारे पक्ष, सगळेच जण कन्फ्यूज आहे की नेमके हे कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने दिले जाणार आहे, नेमकं काय गृहीत धरायचे काय गृहीत धरायचं नाहीये। तर अर्थात जी समिती नेमली तिला तर कन्फ्युजन असणारच, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्याचा आदेश आहे। संदर्भ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय जो झालेला होता, GR जो होता 2/9/2025 चा 2 सप्टेंबरचा, त्याचा संदर्भ आहे या आदेशाला। चला काय सांगतात बघा महोदय, संदर्भीय शासन निर्णयाचे हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत केलेली आहे। म्हणजे समित्या ऑलरेडी बनलेल्या आहे। GR काढल्यानंतर प्रत्येक गाव पातळीवरती समिती तयार झालेली आहे, कारण समितीमध्ये कोण असेल ते पदसिद्ध अधिकारी असणार आहे, त्याच्यामुळे त्या समितीला काहीतरी वेगळा तरी तू आहे तू नाही असं नाहीये। जे त्या पदावरती असतील ते सगळे जण त्या समितीमध्ये आहे, हे त्या GR नुसारच ठरलेलं आहे, त्याच्यामुळे समिती ऑलरेडी तयार झालेली आहे। या अनुषंगाने समितीचे कामकाज तात्काळ सुरू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय सांगतंय सरकार, तात्काळ कामकाज सुरू करायचं आहे, म्हणजे मराठा समाजाला लवकरच कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। सो या अनुषंगाने समितीचे कामकाज तात्काळ सुरू करण्यासाठी दिनांक 9/9/2025 रोजी माननीय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार समितीमधील सदस्यांसाठी, जे काही समितीचे सदस्य कोण कोण सदस्य असणार आहे समितीमध्ये, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण सत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात यावी। म्हणजे जे लोक हे सगळं काम ग्राउंड लेवलवरती करणार आहे यांच्यासाठी आता एक ट्रेनिंग घेतल्या जाणार आहे आणि ट्रेनिंग झाल्या तात्काळ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता अजून सुकर होण्याच्या दिशेने एक पाऊल पडलेलं आहे। उपसचिव महाराष्ट्र शासन सुधा मांदळे यांच्या सहीनिशी हा आदेश निघालेला आहे। प्रत अप्पर मुख्य सचिव महसूल व वन विभाग यांचे स्वीय सहाय्यक
प्रधान सचिव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांचे स्वीय सहाय्यक निवड नसती यांना हे सगळ्या प्रती मिळालेल्या आहे। एकूणच मराठा समाजाला अत्यंत जलद गतीने कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने टाकलेलं हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे। एका बाजूला छगन भुजबळ या GR विरोधात कोर्टात जाण्याची भाषा करताय, दुसरीकडे लक्ष्मण हाके ओबीसी समाजाला एकगठ्ठा करून मोर्चा काढण्याचे प्रयत्न करतायत, तिसरीकडे बबनराव तायवाडे मात्र या GRचं म्हणजे हे सांगतायत की या GRनी फार काही फरक पडणार नाहीये, त्याच्यामुळे या GRचं स्वागत करताना आपण बबनराव तायवाडेंना बघतोय आणि अगदी भुजबळांनी सुद्धा अभ्यास नीट करावा असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलेला आहे। म्हणजे एकूणच सगळं गोंधळाचं वातावरण आहे आणि त्यामुळे इथे पुढे काय होईल काय नाही हे मराठ्यांना वाटत होतं, परंतु सरकारने आपल्याला काय करायचंय हे आता सेट केलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग हा अत्यंत मोकळा झालेला आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राइब